वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की शिक्षक भरती 2025 भरती प्रक्रिया जी आहे ती कधीपर्यंत चालणार आहे। हा प्रश्न जास्तीत जास्त उमेदवारांच्या मनामध्ये आहे। म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आपण ज्यांनी दिलेली आहे त्या सर्व उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न तर आहे की ही भरती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत चालणार आहे आणि या ज्या भरती प्रक्रियेची जी टप्पे आहे, उदाहरणार्थ समजा पहिला जो टप्पा आहे तो आहे जाहिराती कधीपर्यंत पवित्र पोर्टलवर येऊ शकतात, नंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे कधीपर्यंत मिळू शकते, नंतर पुढची जी प्रक्रिया आहे निवड यादी प्रसिद्ध होणे ती प्रक्रिया असेल आणि सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आणि सगळ्यात शेवटी जॉईनिंग कधीपर्यंत मिळू शकते, या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आणि सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, संच मान्यता 2025 आणि 26 या संदर्भात, म्हणजे 24-25 आणि 25-26 या संदर्भात सुद्धा, आणि महत्त्वाचं म्हणजे संच मान्यते संदर्भात काय नवीन अपडेट आहे त्या संदर्भात आणि जागा वॅकन्सी जी आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की कधीपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी आपल्या समोर येणार आहे। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। आणि कालचा जो व्हिडिओ आहे, कालच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सांगितलं होतं की मेरिट इथपर्यंत येऊ शकतं, या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवला होता। कट ऑफ संदर्भात व्हिडिओ जो आहे अजूनही आपला आलेला नाहीये, त्या संदर्भात व्हिडिओ जो आहे तो नवीन व्हिडिओ येईल, त्यानंतर तुम्हाला जे आहे अपडेट दिला जाईल। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीमध्ये 15 जानेवारी 2026 पर्यंत जी आहे मुदत दिलेली आहे आस्थापनांना। ज्या आस्थापनांची जी संच मान्यता आहे ती पूर्ण झालेली नसेल तर त्यांनी जे आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार ती संच मान्यता जी आहे पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती येतील वेगवेगळ्या आस्थापनांच्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या किंवा वेगवेगळ्या आस्थापनांच्या, तर त्या जाहिराती चांगल्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न व्हावेत। मग आता उदाहरणार्थ समजा एखाद्या आस्थापनेला जर जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची तर मग त्या आस्थापनेला स्वतःची संच मान्यता करणं खूप आवश्यक आहे। मग त्याच्यामुळं सर्व आस्थापनांची एक महत्त्वाची आनंदाची गुड न्यूज अशी आहे की जवळपास जास्तीत जास्त आस्थापनांची संच मान्यता जी आहे, नवीन संच मान्यता ती पूर्ण झालेली आहे, म्हणजे संच मान्यतेचं काम पूर्ण झालेलं आहे। पण बाकी ज्या संच मान्यता राहिलेल्या आहे काही ठिकाणी, तर ती संच मान्यता करण्यासाठी 15 जानेवारी 2026 ही डेडलाईन दिलेली आहे। आता 15 जानेवारी 2026 नंतर काय होणार आहे, तर 15 जानेवारी 2026 नंतर आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी जी आहे ती आकडेवारी कळेल की महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किती पदसंख्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये आश्रमशाळा, आदिवासी विभाग, वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, समाज कल्याण, वेगवेगळ्या ज्या शाळा आहेत किंवा वेगवेगळ्या आस्थापना ज्या आहेत त्यांच्या किती जागा रिक्त आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत ते आपल्याला निश्चितपणे 15 तारखेच्या नंतर 20 जानेवारीच्या आसपास जे आहे कळेल। म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी जी आहे, तुम्हाला व्हॅकन्सी दरम्यान योग्य तो पाठपुरावा केल्यानंतर किंवा योग्य माहिती मिळाल्यानंतर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता समजा जानेवारीमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला व्हॅकन्सी कळेल, व्हॅकन्सी कळाल्यानंतर लगेच भरती प्रक्रिया सुरू होणार का, तर नाही। भरती प्रक्रिया सुरू होण्यासाठी सगळ्यात अगोदर ज्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील त्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुद्धा पार पडणार आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल एक पत्रक जे आहे मागे निघालं होतं, त्या संदर्भात सांगितलं होतं की आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे ती पार पाडल्या जाणार आहे। आता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया म्हणजे कशी, समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये 10 शिक्षक अतिरिक्त झाले तर ते 10 शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करून त्यांचं समायोजन केलं जाईल। मग आता त्यालाच आपण असं म्हणू शकतो की बुवा जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जर झाली तर जिल्ह्याअंतर्गत किंवा जिल्ह्याच्या बाहेर जर झाली तर आंतरजिल्हा, ठीक आहे। तर मग अशा पद्धतीनं एखाद्या जिल्ह्यातून जिल्ह्यातच, म्हणजे एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात समजा, किंवा मग एखाद्या जिल्ह्यातून लगेच डायरेक्ट दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्या शिक्षकांचं समायोजन केलं जाईल। मग शिक्षकांचं समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती किती दिवस चालेल, तर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया चालेल जवळपास एखादा महिना, म्हणजे 20-25 किंवा 1 महिना 1.5 महिना जो आहे ही प्रक्रिया चालू शकते अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होण्याची। म्हणजे जानेवारीच्या आसपास, 20 जानेवारीच्या आसपास जर समजा या गोष्टी घडायला लागल्या तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील, अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन सुद्धा होऊन जाईल। आणि फेब्रुवारी नंतर जर बघितलं आपण तर जाहिराती येण्यासाठी आयुक्त कार्यालयामार्फत किंवा हा जो नवीन कारभार जो आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेचा, तो पूर्ण कारभार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे गेल्यामुळं एक तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा एक तर आयुक्त कार्यालय यांच्या, म्हणजे जी सुकाणू समिती आहे त्यानुसार या दोघांपैकी कोणीतरी जे आहे आस्थापनांना आदेश देऊ शकतात की तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून द्या,
जेणेकरून तुम्ही तुमच्या जाहिराती व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये पवित्र पोर्टलवर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देऊ पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया अंतर्गत. आता काय करतील मग आस्थापना, आपापल्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देतील. मग जाहिराती देण्याची प्रक्रिया जी ती कधीपर्यंत येऊ शकते, तुम्हाला ऑथेंटिक आणि योग्य उत्तर सांगतोय मी. तर जाहिराती देण्याची प्रक्रिया जी ती सुरू होऊ शकते मार्चमध्ये. म्हणजे मार्चमध्ये जाहिराती जी आहे पवित्र पोर्टलवर येतील आणि जाहिराती एकाच टप्प्यामध्ये किंवा समजा उदाहरणार्थ 15 दिवसांसाठी जाहिरात देण्यासाठी त्यांना मुदत दिली की 15-20 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या या तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करा. पण तेवढ्या तारखेमध्ये जाहिराती अपलोड होतच नाही, कारण की सर्व आस्थापनांची जाहिराती येणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त जागा जर आल्या, आपण जसं सांगितलं की जागा वाढ यावर्षी होऊ शकते, जागा वाढू शकतात जर वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलला आल्या तर मग सगळ्या ठिकाणच्या जाहिराती येण्यासाठी एकदा मुदत दिल्यानंतर परत एकदा मुदतवाढ मिळू शकते. म्हणजे थोडक्यात फेब्रुवारी महिना झाल्यानंतर मार्च महिना जो जाऊ शकतो जाहिराती पवित्र पोर्टलला येण्यासाठी. आता विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा. म्हणजे आता तुम्ही तर तुमची माहिती पवित्र पोर्टलवर भरली, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन तुमचं झालं, फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालेला आहे, पण तुम्हाला मग जाहिरातींना पसंतीक्रम कधी द्यावे लागणार, तर तुम्हाला जाहिरातींना पसंतीक्रम म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी इच्छुक आहात नोकरी करण्यासाठी. आता तुमच्याजवळ काय काय आहे, तुमच्याजवळ टेट परीक्षेचे मार्क्स आहे, स्कोअर आहे, तुमचे डॉक्युमेंट्स आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन आहे आणि तुमचं कास्ट किंवा बाकीच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्यानुसार बघितल्या जाणार की तुम्ही कोणत्या वर्गासाठी कोणत्या ठिकाणी आणि तुम्ही खरोखर मेरिट लिस्टमध्ये आहात किंवा नाही. तर त्यानुसार जे आहे तुम्हाला काय करायला जाईल, अगोदर तुम्हाला जाहिराती दाखवल्या जाईल तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन. तर ही सुविधा कधी मिळेल तुम्हाला जाहिराती पाहण्याची आणि जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची, तर ती मिळू शकते तुम्हाला एप्रिलच्या आसपास. म्हणजे एप्रिलच्या आसपास तुम्हाला पसंतीक्रम किंवा जाहिराती देण्याची सुविधा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आणि नंतर 15-20 दिवसानंतर जी आहे निवड यादी प्रसिद्ध होते, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. निवड यादी लवकरात लवकर लागते, त्याच्यामुळे निवड यादी जी आहे एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मे पर्यंत निवड यादी प्रसिद्ध होऊ शकते. पहिली निवड यादी जी आहे ती पहिली निवड यादी कोणती असते, विदाऊट इंटरव्ह्यूची, विना मुलाखत तुमची निवड झाली तर ती निवड यादी जी आहे पहिल्यांदाच असते. तिथं फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर लगेच तुम्हाला जॉईनिंग दिले जाते, नावासाठी शिफारस केली जाते, नंतर नियुक्ती यादी दिल्या जातात. आणि दुसरी जी निवड यादी असते ती असते विथ इंटरव्ह्यूची, की काही विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी जातात आणि नंतर मग त्यांची पहिले अगोदर मुलाखत यादी लागते. मुलाखत यादी लागल्यानंतर मुलाखतीला गेल्यानंतर मग आस्थापनांनी ज्या उमेदवारांना निवडलं तर त्यांची यादी लागते. तर मग ती जी यादी आहे ती कधीपर्यंत पाहायला मिळू शकते, तर मग मेच्या आसपास जी आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी जूनच्या आसपास या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडलेल्या दिसू शकतात. आणि येणारं शैक्षणिक वर्ष जे आहे जून 2026 पर्यंत जे आहे तुम्हाला नवीन शाळेवर रुजू तुम्ही होऊ शकता आणि त्या संदर्भातच शासकीय लेवलवर किंवा वरिष्ठ लेवलवरून प्रयत्न सुरू आहेत की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंतच शिक्षक भरती 2025चा पहिला टप्पा जो आहे शिक्षक भरती 2025 टप्पा 1 पूर्ण करण्याचा विचार शासनाचा आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की कशा प्रकारचे टप्पे शिक्षक भरतीमध्ये येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहे आणि त्या कधी होणार आहे या संदर्भात सविस्तर, योग्य, महत्त्वाची आणि अचूक माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला कट ऑफ संदर्भात किंवा मेरिट संदर्भात किंवा कोणकोणत्या विषयासंदर्भात तुम्हाला अजून व्हिडिओ हवे आहे त्या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सजेस्ट होईल कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवे आहे किंवा कशा संदर्भात तुम्हाला माहिती हवी आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील किंवा क्वेरीज असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करा. तुमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. वन्स अगेन थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.